हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता मस्तपैकी सकाळी ना असा पाऊस पडत होता. वातावरण मस्तपैकी थंडगार पडलेलं आहे. बाहेर पक्ष्यांचा मस्त आवाज येतोय आणि आता इथे मी उठून माझं सगळं आवरलेलं आहे. तर आज मी फार गंभीर विषयावर आणि महिलांच्या विषयावर चर्चा करणार आहे. तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आजचा व्हिडिओ जर 1% जरी तुम्हाला फायदेशीर वाटला तर नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आजचा विषय असा आहे की बऱ्याचदा आपण ऐकतो, न्यूजवर पाहतो किंवा मग वेगवेगळे व्हिडिओ पाहत असतो आणि बऱ्याच महिलांच्या तोंडून असं ऐकतो की बापरे, 40व्या वर्षापासून म्हणजेच 40ची लागली की आपण आपल्या तब्येतीकडे जरा जास्तच लक्ष ठेवलं पाहिजे. मला असं वाटतंय हे तितकं खरं आहे का? कारण की 40व्या वर्षी माझ्या मते तरी आपल्याला आपल्या तब्येतीवर झालेले परिणाम हे 40 किंवा त्याच्या पुढे वयाच्या दिसायला लागतात. आता ते कोणते परिणाम आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर आता ह्याची सुरुवात म्हणजे जे परिणाम आपण बघतोय तर त्याची सुरुवात साधारणपणे 10 ते 15 वर्षापासूनच वर्षापूर्वीपासूनच आपल्या आरोग्यावर व्हायला होते. पण होतं काय, आपण इतकं आपल्या संसारामध्ये गुरफटलेलो असतो, आपल्या मुलांमध्ये गुरफटलेलो असतो किंवा आपल्या करिअरमध्ये इतकं गुरफटलेलो असतो ना की त्यावेळेस आपल्याला सध्या तरी आपल्या तब्येतीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं नाही असं समजून आपण कामाला महत्त्व देत असतो. आणि मग असंच होतं महिलांचं, मग स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणं किंवा मग आहाराकडे दुर्लक्ष होणं, एक्सरसाइज प्रॉपर न करणं किंवा मग झोप पूर्ण न होणं आणि त्याचे हळूहळू शरीरावरती परिणाम होत जातात. आणि मग कालांतराने आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, काहीतरी होतंय, मला आतमध्ये मला काहीतरी जाणवतंय, पण मला सांगता येत नाही नक्की काय होतंय ते. बऱ्याचदा असं डिस्कशन आपल्या मैत्रिणीमध्ये किंवा आपल्या नवरा बायकोमध्ये किंवा मग मुलांबरोबर देखील आपलं हे डिस्कशन होत असतं. पण तोपर्यंत आपल्या हातून वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणूनच बऱ्यापैकी आपल्याला खूप उशिरा हे समजायला लागतं की मला काहीतरी होतंय, म्हणजे माझ्या तब्येतीवरती काहीतरी परिणाम झालेला आहे. तर तो ह्या इतक्या वर्षामध्ये माझ्या तब्येतीकडे किंवा माझ्या आरोग्याकडे मी केलेली हेळसांड. तर त्याला दुसरं कोणीही जबाबदार नाहीये. कारण की कसं आहे, आपण जितकं आपल्या संसाराकडे, आपल्या मुलांकडे जितकं लक्ष देतो ना, तर तितकंच लक्ष आपण आपल्या तब्येतीकडे देखील देणं गरजेचं असतं. पण कुठेतरी आपण त्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं. आता मुद्दाम तर कोणी करत नाही हे, म्हणजे म्हणतो ना आपण, म्हणजे चुकून किंवा मग जाणून बुजून असं कोणी केलेलं नाहीये. आपोआप ते होत जातं. आणि म्हणूनच मग नंतर महिलांना थकवा येणं, रक्ताची कमतरता जाणवणं, विटॅमिन D3ची, B12ची कमतरता जाणवणं, हिमोग्लोबिन कमी होणं, तर अशा प्रकारे हे सगळे सिम्पटम दिसायला लागतात. आणि मग थकवा येणं किंवा मग अशक्तपणा जाणवणं किंवा मग झोप न येणं असं सगळं आपल्याला जाणवायला लागतं. आणि मग मध्येच आपली ना चिडचिड व्हायला लागते. छान असं रुटीन सुरू असतं आपलं इतक्या वर्षामध्ये. असं अचानकपणे काम करताना चक्कर वगैरे येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा काम करण्यामध्ये उत्साह न वाटणं, थकल्यासारखं जाणवणं, तर हे सगळे ना इफेक्ट्स किंवा त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात. पण आपण असं म्हणतो की हां, आळस आलाय आपल्याला, कंटाळा आलाय आपल्याला असं म्हणतो आणि थोडंसं दुर्लक्ष करतो. थोडंसं काहीतरी आवडीचं वगैरे खाल्लं किंवा कुठेतरी फिरून आले तर थोडंसं मनाला जरा बरं वाटेल असं आपण आपल्याच मनाची समजूत घालतो आणि इथेच आपण मेन आणि महत्त्वाचं चुकत असतो. तर आता हे सगळं होतंय आपल्याला, हे जरी आपल्याला उशिरा जाणवलं तरी हे सगळं सॉल्व्ह करणं किंवा हे सगळं आपल्याला आपलं आयुष्य पूर्ववत आणणं हे आपल्या हातात आहे. तर त्यासाठी ना आपण थोडाफार काहीतरी आपल्या आरोग्यामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी बदल करणं खूप गरजेचं आहे. जसं की तुमचं जे रुटीन आहे ते थोडंसं चेंज करा. मान्य आहे, सकाळची कामं असतात आणि त्याच्यातून आपल्याला सुटका नसते, पण ती कामं करून आपण स्वतःसाठी 1 तास, अर्धा तास तरी नक्कीच काढू शकतो. तर सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर जर तुम्हाला मॉर्निंग वॉकची आवड असेल तर नक्कीच मॉर्निंग वॉक करून या. झुंबा करा किंवा मग योगा करा. तर जसं मी आता आज थोडासा झुंबा केला आणि थोडंसं मेडिटेशन देखील केलं, बटरफ्लाय केलं. त्यामुळे काय होतं,
स्नायू जे असतात आपले त्यांना बळकटी मिळते आणि काम करण्याचा उत्साह दिवसभर टिकून राहतो. तर इथे माझी सगळी एक्सरसाइज झाली आणि किचनमध्ये आले तर मुलगा नाश्ता करत होता, त्याचा देखील नाश्ता झाला. आणि आता इथे एक्सरसाइज झाल्यानंतर इथे मी माझ्या आहारामध्ये थोडासा चेंज करायचं ठरवलंय. नेहमीप्रमाणे जे आपण चहा वगैरे जे घेतो ना ते आता थोडं आपल्याला कमी केलं पाहिजे. तर इथे मी ड्रायफ्रुट्समध्ये काय घेतलेलं आहे, अक्रोड घेतलेले आहेत, पिस्ता घेतले, ड्राय प्लम घेतले, बदाम, खजूर, मनुके आणि इथे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, ज्याला आपण काय म्हणतो पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. तर अक्रोडमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ई आहे, सोबतच विटॅमिन B2, प्रोटीन, फॉलेट, फायबर, मिनरल्स, तर हे सगळे घटक आहेत. अँटीऑक्सिडंट आहेत याच्यामध्ये. खजूर जर म्हणाल तर त्यामध्ये खूप सारं लोहाचं प्रमाण आहे, आयरनचं प्रमाण आहे आणि मगजबी वगैरे तर मॅग्नीजचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये, झिंकचं प्रमाण आहे. ड्राय प्लम जर म्हटले तर ड्राय प्लम हे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारतात. आणि हे जे मनुके आहेत तर ह्या मनुक्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयरन आहे आणि सोबतच अँटीऑक्सिडंट आहे, विटॅमिन सी आहे. तर हे सगळे पदार्थ जे तुम्ही रोजच्या आहारामध्ये खाल्ले ना तर कुठेतरी तुमच्या रक्तातली जी हिमोग्लोबिनची कमतरता आहे तर ती दूर होईल. जसं की रोज जर तुम्ही खजूर खाल्ले ना तर दिवसभराचा जो कंटाळा, थकवा वगैरे जो जाणवतो आपल्याला तो दूर होतो. तर खजूर खा. खजूर खाल्ल्यामुळे नक्कीच तुमच्या रक्तामध्ये जी कमतरता असेल तर ती दूर होते, हिमोग्लोबिन स्टेबल होण्यास मदत होईल. सोबतच अक्रोड खा, भोपळ्याच्या बिया खा, बदाम खा, पिस्ते खा. हे ड्रायफ्रुट्स आहेत. हे ड्रायफ्रुट्स आपल्या आहाराला खूप स्ट्रॉंग बनवतात आणि आपले हाडं वगैरे देखील बळकट बनवतात. सोबतच B12 ची जी कमतरता आहे ना तर ती कमतरता देखील आपली हळूहळू कमी होत जाते. बरं, आता आपण हे जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत या ड्रायफ्रुट्स पासून तुम्ही लाडू बनवू शकता किंवा मग मिल्कशेकमध्ये खूप छान असं हे ड्रायफ्रुटचं मिल्कशेक बनवू शकता आणि जर नसतीलच आवडत तर असं माझ्यासारखं तुम्ही खाऊ शकता. तर हे माझं सकाळचं डाएट आहे. तर हे रुटीन आता मी रोज फॉलो करते आणि मला ते करायलाच लागेल, कारण की मी माझ्या केसांच्या प्रॉब्लेमसाठी इतकी त्रस्त आहे ना. मला आता काय झाले ते देखील मी तुम्हाला सांगते. मला ॲलोपेशिया एरिएटा नावाचा डिसीज झालेला आहे, जो आपल्या केसांचा बाल्डनेस वाढवतो, टक्कल पडतं, ज्याला मराठीमध्ये चाई पडणं असं म्हणतात. तर ती चाई पडलेली आहे माझ्या केसांमध्ये. तर साधारणपणे 2 ठिकाणी असं पडलेली आहे चाई. त्याच्यामुळे ॲलोपेशिया एरिएटा या आजारावरती नक्की काय उपाय आहे आणि डॉक्टरने मला काय सांगितलं ते तुमच्याशी मी शेअर करते. जर माझ्यासारख्याच काही महिला जर त्रस्त असतील किंवा केस गळतीवरती त्रस्त असतील ना तर त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही आणि नक्की उपाय करा तुम्ही, तर त्याच्यामुळे खूप फायदा होईल. तर डॉक्टरांनी मला सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं मीठ जे आपण खातो तर मिठाचं प्रमाण आहारामध्ये कमी करा. सगळ्यात महत्त्वाचं जे आपण सफेद मीठ खातो ना, आयोडाइज नमक, तर ते आपण घेतलं पाहिजे, ना की पिंक सॉल्ट आपण आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. पिंक सॉल्टमध्ये आयोडीनचं प्रमाण फार कमी असतं, त्यामुळे थायरॉइड सारखे प्रकार वाढतात आणि जर थायरॉइड जर तुमच्या शरीरामध्ये जर जाणवलं असेल किंवा त्याचे इफेक्ट जर दिसत असतील तर त्याचा परिणाम केस गळतीवर किंवा मग ॲलोपेशिया एरिएटा सारखे आजार होण्याची शक्यता असते. तर मला थोडासा थायरॉइडचं देखील दाखवलेलं आहे बॉटमवरती. सेकंड थिंग आहे की केस का गळतात, तर डॉक्टर म्हणाला रक्ताचं प्रमाण जर तुमच्या शरीरामध्ये कमी असेल, हिमोग्लोबिन फारच कमी असेल, ज्याच्यामध्ये आयरनचं प्रमाण फार कमी असतं, तर अशा वेळेस तुमचे केस 100% गळतात. तर ते देखील आहे. तर रक्ताचं प्रमाण फार कमी आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की रोज बीट खा, रोज एखादं फळ खा ज्याच्यामधून तुम्हाला अँटीऑक्सिडंट मिळतील आणि बीट खाल्ल्यामुळे तुम्हाला छान असं हिमोग्लोबिन वाढायला, रक्त वाढायला मदत होईल, आयरनचं प्रमाण वाढेल. तर तेच केलेलं आहे मी. तर इथे मी बीटाचा रस केलेला आहे, ज्यूस केलेला आहे. तर तुम्ही इथे बीट सॅलडसारखं देखील जेवणामध्ये खाऊ शकता किंवा मग मी जसं की आवळ्याचा आणि बीटाचा ज्यूस तयार केलेला आहे तर तसा देखील तुम्ही करू शकता. तर इथे मी ना 2 आवळे आणि अर्ध बीट असं चिरून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असा ज्यूस तयार केलेला आहे. तर वाटीभर इतका ज्यूस तयार झालेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं काळं मीठ जे म्हणतो ना, ब्लॅक सॉल्ट, तर ते थोडंसं चिमटभर घालणार आहे. त्याच्यामध्ये देखील मिनरल्स जास्त असतात आणि त्याच्यामुळे थोडंसं या बीटाचा जो उग्रपणा असतो तो कमी होतो आणि हा रस छान असा ज्यूस पिण्यायोग्य होतो. तर मीठ नाही टाकलं तरी देखील चालेल. तर आता बघा इतका मस्तपैकी लाल भडक असा बीटाचा रस तयार झालेला आहे आणि यामध्ये आवळे घातलेले आहेत ना, तर आवळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. तर त्यामुळे देखील आपले केस खूप बळकट होतात आणि मजबूती वाढते केसांची.
तर आता हा जो ज्यूस तयार केलेला आहे हा थोडासा मिक्स करून घेते मी आणि हा ज्यूस आता मी पिणार आहे. जर घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना देखील अशी सवय लावून घ्या, हेल्दी खाणं द्या. शक्यतो पॅकिंग फूड अवॉइड करा. त्याच्यानंतर जे कलरफुल जे फूड असतात जसं की चायनीजमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फूड कलर वापरलेला असतो. तर असे फूड कलरवाले जे फूड आहेत, फूड स्टफ आहेत तर ते शक्यतो तुम्ही टाळा, ते घेऊ नका. त्याने आपल्या आरोग्यावर भरपूर असा परिणाम होतोय, तो आपल्याला नंतर दिसायला लागतो. तर हा बघा आता हा इतका जवळपास ग्लासभर इतका हा ज्यूस झालेला आहे. तर आता याला मी पिऊन घेते. तर साधारणपणे रक्ताची कमतरता आपण अशा पद्धतीने भरून काढू शकतो. आता डॉक्टर मला म्हणाल्या की हा जो ॲलोपेशिया एरिएटा नावाचा जो आजार आहे तर तुमच्या शरीरामध्ये जसं रक्त वाढेल आणि जसं व्हिटॅमिन डी ची जी कमतरता आहे ती जशी भरून निघेल तसं ऑटोमॅटिकली तुमचे केस यायला लागतील, गळणं थांबेल आणि एक छान असं केसांना चकाकी वगैरे येईल. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. तर असं मला डॉक्टरने सांगितलंय आणि सेम ॲज इट इज तसंच मी तुम्हाला सांगतेय. बरं हा ॲलोपेशिया एरिएटा हा काय मला लगेचच झालेला नाही. याचा परिणाम, त्याचे इफेक्ट मला आधीपासूनच जाणवत होते. पण मला माहिती नव्हतं ते याच्यामुळे होतंय. साधारणपणे 4 ते 5 महिन्यापासून माझे केस भरपूर गळत होते. पण मीच माझ्या मनाला समजूत घालत होते, की असेल काहीतरी म्हणजे शॅम्पू झाले किंवा मग दुसरं काहीतरी हार्मोन्सचे चेंजेस झाले त्याच्यामुळे होत असेल. पण मी कुठेतरी दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे मला हे आता भोगायला लागतंय. तर ह्या सगळ्या गोळ्या दिलेल्या आहेत डॉक्टरने, क्रीम दिलेली आहे. तर हिमोग्लोबिन वाढण्याच्या गोळ्या दिलेल्या आहेत डॉक्टरने आणि त्याच गोळ्या आता मी घेते. साधारणपणे क्रीम दिलेली आहे तर ती क्रीम देखील मला त्या जो पॅच पडलेला आहे माझ्या डोक्यामध्ये तर तिथे लावायला दिलेली आहे क्रीम. तर आता मी ना आता केस वगैरे विंचरते आणि केस देखील डॉक्टरांनी मला सांगितलंय की केस विंचरत असताना जास्त झटके देऊन केस विंचरायचे नाहीत. शक्यतो जो आपला वुडन कोंब असतो, लाकडाचा कंगवे निघालेत हल्ली मार्केटमध्ये, तर त्या कंगव्याने केस विंचरा आणि ब्लड सर्क्युलेशन छान होतं. सोबतच ऑइलिंग वगैरे करा केसांना, थोडंसं मसाज वगैरे करा. तर आता मी तुम्हाला दाखवते नक्की काय झालंय. आणि हा जो ॲलोपेशिया एरिएटा आहे तर बघा इतका असा हा पॅच पडलेला आहे माझ्या डोक्यामध्ये. तर साधारणपणे हा पॅच ना खूप लहान होता, नखापेक्षा पण लहान होता, पण आता तो इतका वाढत चाललेला आहे. तर डॉक्टर म्हणाल्या की आपण रक्त वाढून हे आपण डायरेक्टली केस आणू शकतो. पण असं जर करायचं नसेल तर तुम्ही इंजेक्शन देखील घेऊ शकता डायरेक्ट त्या जो पॅच पडलाय तिथे. तर हे बघा हे इतके केस गळालेले आहेत आणि हे केस ना साधारणपणे मी महिन्याभरापासून इतके साठवलेले आहेत. मूठभर इतके केस आहेत हे आणि असेच केस मी भरपूर असे फेकून देखील दिलेले आहेत. इतका माझा हेअरफॉल होतोय. आणि म्हणूनच मला इतकंच कळकळीचं सांगणं आहे, वयाच्या 40व्या वर्षानंतर आपण जागं होण्यात काही पॉईंट नाहीये. कारण की वयाच्या 40व्या वर्षानंतर आपल्याला त्याचे इफेक्ट दिसायला लागतात. पण जी काळजी घ्यायची आहे ना, ती आपल्याला वयाच्या 40व्या वर्षाच्या आधीपासूनच घ्यायची आहे. तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करा, प्रॉपर झोप घ्या, डाएटकडे लक्ष द्या, प्रॉपर तुमच्या आहारामध्ये सॅलड, त्याच्यानंतर कडधान्य झाले, भाज्या झाल्या, फळं झाले याचं प्रमाण ठेवा. प्रॉपर एक्सरसाइज करा आणि छान असं टेन्शन वगैरे घेऊ नका, मेडिटेशन करा. तर हे जर तुम्ही केलं ना प्रॉपर तर तुमच्या 40व्या वर्षानंतर देखील तुम्ही हेल्दीच राहाल. पण असो आता याच्यातून मी जातीये आणि म्हणून मी तुम्हाला हे शेअर केलं, कारण की माझ्यासारख्या ज्या महिला असतील तर त्यांना जर असं काही होत असेल तर त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ होता. तर असो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.